हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर ते गेल्या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 1, 2, 3 मध्ये वन शॉट रिव्हिजन आपण कम्प्लीट केलेलं आहे. ठीक आहे. तर वन शॉट रिव्हिजन रिलेटेड टू सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये लेक्चर नंबर मध्ये फ्रिक्शन कम्प्लीट केलं आणि फर्स्ट लेक्चर मध्ये आपण सपोर्ट रिॲक्शन्स बघितले होते. हाऊ टू कॅल्क्युलेट द सपोर्ट रिॲक्शन्स फॉर द पर्टिक्युलर बीम. आता आज जे टॉपिक आहे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं रिझल्टंट वाला आहे. आता रिझल्टंटच्या क्वेश्चन्स कसे व्हॅरी होतात, म्हणजे विचारण्याची पद्धत वगैरे सगळं सांगणार आहे तुम्हाला. कंपल्सरी एक किंवा दोन क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतात. कशावर? रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम. ओके. आता तुम्हाला माहिती आहे फोर्स सिस्टीम, कॉन्करंट फोर्स सिस्टीम, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम, कोप्लॅनर, नॉन कोप्लॅनर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत असं मी अज्युम करून हा सेशनला मी स्टार्ट करतो. ओके. जिथं मला वाटलं थेरी सांगायचंय तिथं थेरी मी सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला जे कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. भरपूर व्हिडिओज येणार आहेत वन शॉट रिव्हिजनच्या. आता मी प्लॅनिंग करत आहे मेकॅनिकल सिव्हिल वाल्यांना, जे की सर्वेच्या वन शॉट रिव्हिजन आणायचा प्रयत्न करतो सिव्हिल वाल्यांसाठी. ठीक आहे. आणि मेकॅनिकल साठी ग्राफिक जे आहेत, इंजिनिअरिंग ग्राफिक तुम्हाला सब्जेक्ट आहे, जे की ड्रॉइंगचं सब्जेक्ट आहे, त्याचं थोडंफार तुम्हाला काय करतो वन शॉट रिव्हिजन मध्ये टिप्स वगैरे देतो तुम्हाला. क्वेश्चन्स कोणते इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर फॅकल्टी दुसरं राहणार आहे. मी त्या सब्जेक्टच्या रिलेटेड काही एक्सप्लेनेशन देणार नाही. ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्या सब्जेक्टच्या रिलेटेड त्यांना मी बोलून वन शॉट रिव्हिजन मध्ये ते कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे. तर मित्रांसोबत तुम्ही हा चॅनलचं लिंक शेअर करा, मॅक्सिमम मित्रांना जोडा, ज्यांनी करून तुमचा फायदा होणार आहे, तुमच्या मित्रांचा पण फायदा होणार आहे. आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये भीती वाटणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे. जेवढे काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत आपल्या सेशन्स मध्ये, 100% मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये त्या टाईपच्या क्वेश्चन्स तुम्हाला 100% विचारणार म्हणजे विचारणार आहे, हे माझी गॅरंटी. ओके. चलो आता सेशनला स्टार्ट करू. आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं जे सेशन घेतलं होतं आपण वन शॉट रिव्हिजन. ठीक आहे. तर वन शॉट रिव्हिजन बेस्ड ऑन आजचा टॉपिक काय आहे? रिझल्टंट सिस्टीम. लक्षात आलं का? इतपत काय डाऊट? चलो सेशनला स्टार्ट करू मित्रांनो. फर्स्ट क्वेश्चन घेऊ. आणि ज्यांना कोणाला पण हा पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी मला डीएम करू शकता व्हॉट्सअपवर. ठीक आहे. मी व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला. त्या ह्याच्यावर हाय पाठवून तुमचा नाव, ब्रांच, ठीक आहे, आणि कोणत्या रिलेटेड सब्जेक्टच्या पीडीएफ पाहिजेत, फ्री ऑफ नोट्स वगैरे पण आपण प्रोव्हाइड करतो. तुम्ही तिथं मेन्शन करून द्यायचं आणि तुमचं कॉलेजचं नाव मेन्शन करून घ्यायचं आहे. ओके. चल चला आजचा पहिला क्वेश्चन बघा. इथं काय दिलेलं आहे? विंटर 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे. विंटर 2025 मध्ये आलेला क्वेश्चन. सिस्टीम ऑफ को प्लॅनर. आता को प्लॅनरचा अर्थ काय? एकाच प्लेनवर फोर्सेस आहेत त्या. लक्षात आलं? नॉन कॉन्करंट आहे याचा अर्थ सिंगल पॉइंट मधून पास होत नाहीत. ठीक आहे. तर हा फोर्स सिस्टीम आहे तुम्हाला दिलेला आहे. बघा ना, एका पॉइंट मधून पास होतात का फोर्सेस? होत नाहीत. एकाच प्लेन मध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचा अर्थ काय झाला? दॅट इज को प्लॅनर झालेलं आहे. ओके. चलो आता नेक्स्ट आहे को प्लॅनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम as shown in figure. Determine resultant in magnitude and direction. रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन म्हणजे काय आहे? तुमचं रिझल्टंट एक तर क्वांटिटी मध्ये पण पाहिजे आणि त्याचं डिरेक्शन, ह्याचा अर्थ आहे तुम्हाला थीटाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ए पॉइंट. ड्रॉ फिगर शोईंग करेक्ट पोझिशन ऑफ द रिझल्टंट. आता करेक्ट पोझिशन ऑफ द रिझल्टंट म्हणजे तुम्हाला इथं एक्स ची किंमत फाइंड आउट करावी लागते. मग तिथं कन्सेप्ट यूज करावं लागेल तुम्हाला, वॅरेग्नॉन्स प्रिन्सिपल. ठीक आहे. आता वॅरेग्नॉन्स प्रिन्सिपल पोझिशन ऑफ रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. तर एक पर्टिक्युलर पॉइंट वर समेशन ऑफ मोमेंट करून सगळ्या फोर्सेसचा आणि इक्वल्स टू रिझल्टंट इंटू एक्स डिस्टन्स केलं, तर त्या एक्स डिस्टन्सचं कॅल्क्युलेशन म्हणजेच काय? आपल्याकडं रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम राहणार आहे. दॅट इज पोझिशन ऑफ रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम. ओके. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? चलो आता प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण बघू. इझी आहे, काही घाबरायची गरज नाही. ओके.
तर जे इन्क्लाइंड फोर्सेस आहे मित्रांनो, जे इन्क्लाइंड फोर्सेस आहेत त्याला पहिले रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, जे इन्क्लाइंड फोर्सेस आहेत त्याला रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता हा इन्क्लाइंड फोर्स आहे, तर याला रिझॉल्व्ह करा. तर इथं 200 cos 45, ज्यांना रिझॉल्व्ह करता येत नाही त्यांनी माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघू शकता. भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत, तुम्ही तिथं व्ह्यू करून तुमच्या कन्फ्युजन दूर करू शकता. तर ज्या साईडला अँगल आहे त्या साईडला कोणता कॉम्पोनंट येतो? कॉस कॉम्पोनंट. आणि इथं त्याच्या अपोजिट डिरेक्शनला साइन कॉम्पोनंट येतो विथ मॅग्निट्यूड 200 साइन 45. त्याच्यानंतर मित्रांनो इथं पण 50 cos 45, इथं काय येणार 50 sin 45, 50 sin 45. बाकी हे हॉरिझॉन्टल आणि परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये आहे, त्याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही, लक्षात ठेवा. ओके, चलो सोल्युशन. तर कुठून स्टार्ट करायचं मित्रांनो? ठीक आहे, रिझॉल्विंग असं लिहायचं मित्रांनो, रिझॉल्विंग ऑल फोर्सेस इन एक्स अँड वाय डिरेक्शन, जे की आपण केलेलं इन्क्लाइंड फोर्सेसला आपण केलेलं आहे. ठीक आहे, इन एक्स अँड वाय डिरेक्शन. चलो आता समेशन ऑफ एफ एक्स इक्वल्स टू, समेशन ऑफ एफ एक्स मध्ये काय करायचं आहे आपल्याला? ठीक आहे, तर समेशन ऑफ एफ एक्स साठी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन लिहून देतो. लेफ्ट हँड साइड फोर्स नेगेटिव्ह, राईट हँड साइड फोर्स पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर समेशन एफ वाय साठी अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड नेगेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं आहे. चलो आता नेक्स्ट काय काय येणार इथं बघा. 50 cos 45, डिरेक्शन कसं आहे? राईट हँड साइड डिरेक्शन आहे, पॉझिटिव्ह घेतो अमाऊंट. हे पण राईट हँड साइड डिरेक्शन आहे. प्लस 200 cos 45 मित्रांनो, आणि ते लेफ्ट हँड साइड आहे, तर साइन कन्व्हेन्शन बघू शकता तुम्ही. तर ह्याच्या रिलेटेड मी काय घेणार तिथं 150 घेणार आहे. तर 1 2 3 हा हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत, तर त्याला आपण व्हॅल्यूज कशामध्ये घेतलं? समेशन्स मध्ये घेतलेले आहे. तर 50 cos 45 प्लस 200 cos 45 मायनस 150, तर याची किंमत आहे मित्रांनो 26.776 आहे. तर राऊंड ऑफ करून मी किती घेणार? 78 व्हॅल्यू घेणार आहे. दॅट इज समेशन ऑफ एफ एक्स. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? एकदम सोपा बेसिक वे मध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आता समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू, ठीक आहे, तर हा फर्स्ट पार्ट झाला. हा सेकंड पार्ट झाला तुमचा समेशन ऑफ एफ वाय. आता सगळ्यात दोन फोर्सेस कसे आहेत? अपवर्ड आहे, तर पॉझिटिव्ह घेतो आपण. तर हे व्हॅल्यू 50 साइन 45, त्याच्यानंतर मायनस 200 कॉस सॉरी साइन 45, ठीक आहे, साइन 45, आणि त्याच्यानंतर प्लस 100 आपण करतो. तर ह्याचं जे व्हॅल्यू आहे मित्रांनो 50 साइन 45 मायनस 200 साइन 45 प्लस 100, तर ह्याची किंमत आहे मित्रांनो -6.066 आहे. तर 67 करतो, एवढं तुमचं व्हॅल्यू आलेलं आहे. आता लास्ट नेक्स्ट काय? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट कसं फाइंड आउट करायचं मित्रांनो? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आर इक्वल्स टू अंडर रूट समेशन एफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर, समेशन एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. तर रिझल्टंटचं व्हॅल्यू बघा, हे व्हॅल्यू आहे 26.78 चा स्क्वेअर प्लस हे व्हॅल्यू 6.07 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो रिझल्टंटची व्हॅल्यू आफ्टर पुटिंग दिस व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला 26.78 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, लक्षात ठेवा मायनस दिसल तर कंपल्सरी काय करायचं रे? ब्रॅकेट टाकून द्यायचं, नाहीतर चुकतात तुमच्या व्हॅल्यूज. ओके, तर याची किंमत आहे 27.45 न्यूटन, एवढं तुमचं रिझल्टंट ची व्हॅल्यू आलेली आहे. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? ओके, चला सर आता नो डाऊट. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला? 4 स्टेप मध्ये डिरेक्शन ऑफ रिझल्टंट, डिरेक्शन ऑफ रिझल्टंट, डिरेक्शन ऑफ रिझल्टंट. ठीक आहे, तर थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स राहतो.
ठीक आहे. तर टॅन इनव्हर्स ऑफ, ठीक आहे, तर एफ वाय ची किंमत किती आहे? एफ वाय ची -6.07 आहे, मायनस घ्यायची गरज नाही, तर हे मॉड मध्ये आहे. ठीक आहे, तर 6.07 पॉझिटिव्ह घेतो, 26.78, 26.78. तर ह्याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन तर हे 12.77 येत आहे. ठीक आहे, 12.77 व्हॅल्यू आहे. आता नेक्स्ट त्यांनी काय विचारलं, आता इथं मी कोऑर्डिनेट फिक्स करू शकतो. ठीक आहे, कशावरून? तुमच्या समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय वरून कोऑर्डिनेट फिक्स करतो. ऍज समेशन एफ एक्स इज, कसा आहे समेशन एफ एक्स? पॉझिटिव्ह अँड समेशन एफ वाय इज नेगेटिव्ह, then resultant lies in which quadrant रे? Lies in which quadrant? बघा, आता क्वाड्रंटल सिस्टीम काढतो, इथं इथं प्लस प्लस राहते, इथं मायनस प्लस राहील, इथं मायनस मायनस आणि हे प्लस मायनस. तर व्हॅल्यूज बघा, हे पॉझिटिव्ह वाय, हे नेगेटिव्ह एक्स, हे पॉझिटिव्ह एक्स आणि हे नेगेटिव्ह वाय. तर व्हॅल्यू बघा, समेशन एफ एक्स पॉझिटिव्ह आहे आणि समेशन एफ वाय निगेटिव्ह आहे. म्हणजे हा कोणता क्वाड्रंट मध्ये पडतो? दॅट इज फोर्थ क्वाड्रंट मध्ये पडतो. तर हा सिस्टीम माहित पाहिजे. लाइज इन विच क्वाड्रंट? लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. लक्षात आलं का कसं फाइंड आउट करायचं आहे? तर क्वाड्रंटल सिस्टीमचं साइन कन्व्हेन्शन बघा, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय चं, आणि क्वाड्रंट डिसाइड करा. तर तुम्हाला इझिली ते तुम्ही रिझल्टंट त्या क्वाड्रंट मध्ये सबस्टिट्यूशन किंवा पुट करू शकता किंवा शो करू शकता युजिंग थीटा व्हॅल्यू. युजिंग थीटा व्हॅल्यू. लक्षात आलं इथपर्यंत? काय डाऊट? चलो आता पोझिशन फाइंड आउट करायचं मित्र. ठीक आहे, पोझिशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मी डिटेल याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. ओके, हा प्रॉब्लेम. तर बघा आता फिफ्थ मध्ये पोझिशन ऑफ रिझल्टंट, पोझिशन ऑफ रिझल्टंट. ठीक आहे, आता याने काय विचारलं ते इम्पॉर्टंट आहे. पोझिशन कशासोबत? पोझिशन ऑफ रिझल्टंट विथ रिस्पेक्ट टू ए विचारलेला आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू ए. आता पोझिशन म्हणजे तुम्हाला एक्स ची डिस्टन्स फाइंड आउट करायची आहे. तर इथं काय करतो मी? समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इक्वल्स टू, किंवा समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इक्वल्स टू, मी हे व्हॅल्यूज घेतो. ठीक आहे, हा चल. तर बघा आता ए मधून कोणत्या कोणत्या फोर्सेस पास होतात, त्या फोर्सेसचं मुवमेंटची किंमत 0 आहे. ठीक आहे, तर हा फोर्स जातो, हा फोर्स जातो, याची किंमत 0. त्याच्यानंतर हा वाला पण फोर्स मुवमेंट पॉइंट ए मधून पास होतो, त्याचा व्हॅल्यू काय राहणार? 0. फक्त हे व्हॅल्यू जे मी टिक करत आहे त्यांचंच मुवमेंट येईल इथं. करेक्ट आहे. आता डिस्टन्सेस माहित आहे, 10 सेंटीमीटर मध्ये आहे मित्रांनो, 10 सेंटीमीटर मध्ये आहे. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? 10 सेंटीमीटर मध्ये स्क्वेअर ब्लॉक आहे, स्क्वेअर ब्लॉक वर फोर्सेस ऍक्ट होतात. लक्षात ठेवा, इझी कन्सेप्ट सांगतो, इझी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. अपवर्ड फोर्स विल क्रिएट पॉझिटिव्ह मोमेंट, अपवर्ड फोर्स विल क्रिएट पॉझिटिव्ह. आता अपवर्ड कोणता आहे? हे वाला आहे, पॉझिटिव्ह क्रिएट करते. आता हे डाऊनवर्ड येतो ना, असं असं रोटेशन कसं आहे त्याचं? डाऊनवर्ड, निगेटिव्ह आलं. त्याच्यानंतर हा पण डाऊनवर्ड आहे, तर निगेटिव्ह जाईल. बरोबर का? इथपर्यंत काय डाऊट? चल, तर हा झाला तुमचा 50 साइन 45, हा झाला फोर्स. आणि इथं डिस्टन्स किती आहे रे? डिस्टन्स 10 सेंटीमीटर आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला काय माहिती आहे? मूवमेंट इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स झाला, परपेंडिक्युलर डिस्टन्स हा क्वांटिटी झाला. तर हे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 10. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह येईल मित्रांनो. ठीक आहे, तर हा व्हॅल्यू निगेटिव्ह येणार 50 कॉस 45 इंटू, हा ब्रॅकेट मध्ये टाका, इंटू 10. त्याच्यानंतर नेक्स्ट हा व्हॅल्यू निगेटिव्हचा आहे, तर हे -200 कॉस 40. सगळ्या फोर्सेस एच्या राईट साइडला आहे मित्रांनो, सगळ्या फोर्सेस एच्या राईट साइडला आहे. सिंपल वे मध्ये सांगत आहे मित्रांनो, टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त अपवर्ड डाऊनवर्ड आहे का ते बघा, सिन, दॅट्स इट.
दुसरं काही करायची गरज नाही. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज बघा, साइन 45 कॉस 45 चे सेम व्हॅल्यूज होतात. मग हे कॅन्सल आउट होतात ना, या दोन्ही व्हॅल्यूज प्लस मायनस मध्ये आहेत. गेट कॅन्सल आउट. फक्त काय राहील इथं, फक्त तुमचा 200 कॉस 45 राहणार. ठीक आहे. 200 कॉस 45 आणि याच्यासोबत आपण डिस्टन्स घेतलेली नाही, तर आपलं चुकत होतं. तर इथं डिस्टन्स पण मल्टिप्लाय करून घ्या मित्रांनो. ओके, चल. तर ह्याची किंमत मित्रांनो -1414.21 कशामध्ये आहे? सगळ्या फोर्सेस न्यूटन मध्ये आहे का रे? सगळ्या फोर्सेस न्यूटन मध्ये आहे. तर ह्याचा युनिट काय येणार? न्यूटन सेंटीमीटर मध्ये येणार. ज्या युनिट मध्ये आहे त्याच युनिट मध्ये सबस्टिट्यूशन किंवा व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. साइन कन्वर्जन करायची गरज नाही. विचारलं तर करा, नाही विचारलं तर करायची गरज नाही. सिंपल वे मध्ये सोल्युशन काढायचे. ठीक आहे. आता हा समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए काढला. त्याच्यानंतर नेक्स्ट बाय युजिंग ठीक आहे, बाय युजिंग वॅरिग्नॉन्स प्रिन्सिपल. वॅरिग्नॉन्स प्रिन्सिपल काय सांगते? समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इक्वल्स टू रिझल्टंट इंटू पोझिशन ऑफ रिझल्टंट. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू बघा, -14.21 इक्वल्स टू -14.21 इक्वल्स टू रिझल्टंट किती आहे रे? आता हा मोमेंट काय इंडिकेट करते? आता नेगेटिव्ह आला म्हणजे क्लॉकवाईज असेल, तर इथं तुम्ही काय करायचं, असं तुम्ही साइन कन्व्हेन्शन शो करू शकता मित्रांनो. क्लॉकवाईज एच्या राईट साइडला आहे. तुम्हाला अगोदरच मी बीमच्या प्रॉब्लेम्स मध्ये शिकलेले आहेत साइन कन्व्हेन्शन मुवमेंटच्या. ओके. तर एच्या राईट साइडला क्लॉकवाईज म्हणजेच काय इंडिकेट करते? ते नेगेटिव्ह. दॅट नेगेटिव्ह साइन विल इंडिकेट क्लॉकवाईज, बट इथं लिहायची गरज नाही. आता रिझल्टंट आपण काढलेला आहे मित्रांनो. रिझल्टंटची किंमत किती आहे? 27.47. 27.47 इंटू एक्स करा, म्हणजे एक्स ची किंमत येईल तुमच्याकडं 1414.21 डिवायडेड बाय 27.45, म्हणजे हे व्हॅल्यू 50.52 सेंटीमीटर येत आहे. एकदा तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे. हा, लक्षात आलं? तर पोझिशन कसं फाइंड आउट केलं मी स्टार्टिंग पासून सांगतो. पहिले काय करायचं? रिझॉल्विंग ऑल फोर्सेस इन एक्स अँड वाय डिरेक्शन. तर हे व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केलं. समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, हे साइन कन्व्हेन्शन यूज केलेले आहेत. त्याच्यानंतर मॅग्निट्यूड काढला. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय? आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, हा व्हॅल्यू दॅट इज डिरेक्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. त्याच्यानंतर क्वाड्रंट फिक्स करा. ठीक आहे. तरी शो करा म्हणतात डायग्राम मध्ये, तर शो करण्यासाठी आपल्याला क्वाड्रंट रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर पोझिशन पण आपण काढलेला आहे युजिंग विच प्रिन्सिपल? वॅरिग्नॉन्स प्रिन्सिपल. तर हा जे रिझल्टंट आहे मित्रांनो, मी शो करतो ऍक्च्युली कसं डायग्राम दिसेल तुम्हाला. बस का? ओके, चल शेप घेतो मी. ठीक आहे. हा समजा पॉइंट ए आहे. ठीक आहे. एक काम करतो, मी बॉक्सच काढतो. तुम्हाला एक्झॅक्टली कळेल तुम्हाला काय आपण रिक्वायर्ड डायग्राम काय आहे किंवा व्हॅल्यूज जे आहेत ते कसे शो करायचे. ठीक आहे. तर हा ए पॉइंट आहे. करेक्ट आहे का अकॉर्डिंग टू डायग्राम? नो, डाऊनवर्ड आहे. ते ए पॉइंट डाऊनवर्ड आहे. कसं आहे? क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईजचा अर्थ डिरेक्शन डाऊनवर्ड दाखवावं लागेल. ठीक आहे. कोणता क्वाड्रंट? थोडं याला ड्रॅग करतो जे व्यवस्थित काढता येईल. चलो, कोणता क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट आहे. आता इथून मी समजा इथं शो करावं लागेल मला असा, बरोबर. तर हा झाला तुमचा रिझल्टंट आर, आणि आर ची किंमत किती भेटली आपल्याकडे?
27.45 न्यूटन. ओके, आणि त्यांचा अँगल किती होता 12 पॉइंट. एकदम छोटा आहे ते, असं येईल ते ऍक्च्युली. रिझल्टंट 27.45 न्यूटन, हा 12 पॉइंट. ठीक आहे, व्हॅल्यू किती आहे 12.77 डिग्री. ओके, आणि हा डिस्टन्स किती आहे 51.52 सेंटीमीटर. हा तुमचा पोझिशन आहे. लक्षात आलं का? तर असं तुम्हाला डायग्राम शो करायचा आहे. ह्याच्यामध्ये रिझल्टंट पण शो होतो, थीटा म्हणजे डिरेक्शन पर आणि एक्स म्हणजे पोझिशन पर, या तिन्ही व्हॅल्यूज तुम्हाला शो करायला सांगतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बॉक्सचे प्रॉब्लेम कंपल्सरी दिसतात पेपर मध्ये, तर तुम्हाला पण बॉक्सचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करायचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम्स पाहिजे असतील प्रॅक्टिसला, तर मला तुम्ही डीएम करा. ओके, चल आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ का? चला आता नेक्स्ट क्वेश्चन. हा, आता इथं बघा मित्रांनो, विचारण्याच्या पद्धत. आता हे कशा आहेत, क्वाड्रंटल सिस्टीम दिलेला आहे, क्वाड्रंटल फोर्सेस सिस्टीम दिलेत. ठीक आहे, ते होता बॉक्स वाला. तर इथं तुम्हाला रिझॉल्व्ह करावं लागेल, तेच फंडा आहे, सेम फंडा. ओके, एकदा मी काय करतोय, एकच मिनिट हा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सोल्युशन काढता येते. तर ह्याला थोडं क्वेश्चनला ड्रॅग करतो वरच्या साईडला, म्हणजे आपल्याला स्पेस भेटेल. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप काय आहे? आता रिझल्टंट म्हणला तर तुम्हाला माहितच आहे, काय काय विचारू शकतात, मॅग्निट्यूड डिरेक्शन तेच विचारलं ना. अनालिटिकल विचारलेलं आहे, तर मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन कंपल्सरी काढून ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, लक्षात ठेवा. तर हे क्वाड्रंटल सिस्टीम फोर्स दिलेला आहे, फोर्स सिस्टीम दिले, क्वाड्रंटल फोर्स सिस्टीम. तर पहिले क्वेश्चन वाचा आणि त्याच्यानंतर सोल्युशनला मूव्ह ऑन करा. फाइंड द रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. गेल्या याच्यामध्ये नॉन कॉन्करंट होता, आता कॉन्करंट. कॉन्करंटचा अर्थ एकाच पॉइंट मधून सगळ्या फोर्सेस काय होतात, पास होतात किंवा जनरेट होतात. लक्षात आलं? ऍज शोन इन फिगर, कॉन्करंट फोर्स सिस्टीम ऍज शोन इन फिगर यूज अनालिटिकल मेथड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट फॉर्म्युलेज वगैरे घेऊन तुम्हाला या रिझल्टंटची किंमत इन केस ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे कसं शो करायचंय, रिझल्टंटची किंमत मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन मध्ये शो करायचं आहे. तर याला पहिले रिझॉल्व्ह करून घ्या. तर रिझॉल्व्ह इन्क्लाइंड फोर्सेसला करतो, सगळ्यांना माहित आहे. ओके, तर हा 30 असेल तर हा पण व्हॅल्यू 30. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स 12 cos 30 आणि हा व्हॅल्यू, सॉरी 12 नाही, ऍक्च्युली 15 आहे, तर 15 cos 30 आणि हे 15 sin 30. ओके, चलो आता नेक्स्ट. ह्याला ह्याला ज्या हॉरिझॉन्टल परपेंडिक्युलर त्याला रिस्पेक्ट करायची गरज नाही. नेक्स्ट, आता इथं ठीक आहे, तर ह्या डिरेक्शन मध्ये समजा 40 असेल तर या व्हॅल्यू पण काय राहणार रे, अल्टरनेटिव्ह झेड मध्ये 40 राहणार. ज्या साईडला व्हॅल्यू समजा, किंवा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, अजून एक सांगतो इथं, हे अँगल भरपूरदा कशाच्या विथ रिस्पेक्ट टू दिलेला राहतो, वायच्या विथ रिस्पेक्ट टू. बट आपल्याला माहित आहे एक्सचा विथ रिस्पेक्ट टू केलं तर कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला, कारण की कॉस साइनचं जे पोझिशन्स आहेत ते चेंज होतात, मग चेंज झाले की तुम्ही कन्फ्युजन मध्ये पडता. ठीक आहे, तर कॉस विल ऑलवेज असोसिएट, दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, कॉस विल ऑलवेज असोसिएट विथ विच ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. तर त्याच्यामुळं पहिले एक्स डिरेक्शनच्या अबाउट तुम्हाला अँगल काढून घ्यायचं. आपल्याला माहिती आहे पूर्ण व्हॅल्यू 90 राहतो, 90 मधून 40 गेला तर हा रिमेनिंग अँगल किती राहील रे, रिमेनिंग अँगल विल बी 50. तर इथं काय येणार 50, तर हा 10 cos 50 आणि हा 10 sin 50, 10 sin 50. इझी. ओके, चलो आता तुम्हाला माहित आहे स्टेटमेंट काय लिहावं लागेल इथं, रिझॉल्विंग all forces in x and y direction, x and y direction. तर स्टार्टिंग कुठून करू, स्टार्ट आपण करू मित्रांनो समेशन एफ एक्स, समेशन एफ एक्स. सगळ्यांना माहित आहे साइन कन्व्हेन्शन जमतात.
तर याचा अर्थ आपण डायरेक्टली सोल्युशन लिहायला सुरुवात करू. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यूज लिहायला सुरुवात करू समेशन. ओके, तर बघा आता ह्या साईडचा फोर्स निगेटिव्ह आहे. -15 cos 30. ज्यांना साइन कन्व्हेन्शन समजत नाही तर प्रिव्हियस प्रॉब्लेम तुम्ही व्ह्यू करून त्याच्यानंतर हा व्ह्यू करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर -10 cos 50. ठीक आहे, 10 cos 50. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं आहे पॉझिटिव्ह जातो तो +12 आणि त्याच्यानंतर फाय निगेटिव्ह जाईल. ठीक आहे, 1 2 3 4 1 2. ठीक आहे, 3 4 1 2 3 4 4 फोर्सेस आहेत. कोणत्या डिरेक्शन मध्ये? एक्सच्या डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, चला कॅल्क्युलेशन करा. -15 cos 30. त्याच्यानंतर -10 -10 cos 50. त्याच्यानंतर +12 आणि मायनस. तर याची किंमत मित्रांनो -12.418 आहे. तर मी काय करतो, याला 42 करतो आणि हे व्हॅल्यू कशामध्ये राहील? किलो न्यूटन मध्ये. त्याच्यानंतर आता समेशन ऑफ Fy इक्वल्स टू, तर याची किंमत फाइंड आउट करा. आता बघा, हे व्हॅल्यू अपवर्ड जातो. 15 sin 30. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आहे +20 -10 sin 50. ठीक आहे, त्याच्यानंतर -20. 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे, तर 4 व्हॅल्यूज आहेत. 4 व्हॅल्यूज आपण एक पण व्हॅल्यू सुटू देऊ नका. सुटलं की मग आन्सर केलाय तुमचा, 0 मार्क पडतात, लक्षात ठेवा. 15 sin 30 +20 -10 sin 50 -20. तर याची किंमत आहे मित्रांनो -0.16 किलो न्यूटन. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. तर R इक्वल्स टू √((Fx) ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ((Fy) ब्रॅकेट स्क्वेअर. चला व्हॅल्यू सांगून द्या. तर हे व्हॅल्यू आहे -12.42 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -0.16 ब्रॅकेट स्क्वेअर. चल, तर याची किंमत मित्रांनो 12.42 किलो न्यूटन. एकदा चेक करून घ्या, क्रॉस चेक करा. तर मॅग्निट्यूड किती आलं रिझल्टंटचं? 12.42. त्याच्यानंतर आता डिरेक्शन ऑफ रिझल्टंट. तर इथं थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ mod of summation Fy divided by summation Fx. tan इनवर्स ऑफ समेशन Fy ची किंमत -0.16 डिवायडेड बाय -12 पॉइंट. आता मायनस लिहायची गरज नाही कारण की मॉड आहे. 12.42. देअरफॉर थीटाची किंमत बघा 0.16 डिवायडेड बाय 12.42. तर हे व्हॅल्यू 0.74 डिग्री येत आहे. एकदा चेक करून घ्यायचं आहे. ओके, चालेल. हा, आता दोन्ही व्हॅल्यूज कशात निगेटिव्ह आहे. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यूज आता निगेटिव्ह आहे म्हणजे कोणता क्वाड्रंट झाला? ते थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, रिझल्टंट as असं लिहा, as summation Fx is negative and summation Fy is negative, then resultant lies in third quadrant.
तर तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये शो करू शकता. ठीक आहे, लक्षात आलं. तर क्वाड्रंटल सिस्टीम दिलेला होता, फोर सिस्टीम क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये दिला होता, तर याला असं डील करायचं या क्वेश्चनला. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. आता हे ट्रायंगुलरच आहे. चला आता हा क्वेश्चन बघा, विंटर 24 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ट्रायंगुलर शेप वर तुमच्या फोर्सेस ऍक्ट होतात. ठीक आहे, ट्रायंगल दिलेला आहे. कसे आहेत ते फोर्सेस? दे आर को प्लॅनर, एकाच प्लेन मध्ये आहेत. बट कॉन्करंट आहेत का? नाहीत, कॉन्करंट नाहीत. दोनच फोर्स पास होतात, हे फोर्स पास होणार नाही त्या पॉइंट मधून. ठीक आहे, तर काय दिलं इथं बघा, a triangle having sides AB equals to BC equals to CA equals to 2 मीटर, 2 मीटर दिले. Calculate resultant and its position with respect to A for the four system as shown in figure. ठीक आहे, तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आणि पोझिशन, पोझिशनचा अर्थ पोझिशन म्हणला की तुम्हाला कशाची किंमत फाइंड आउट करायची आहे, एक्स ची किंमत फाइंड आउट करायची आहे युजिंग वॅरिग्लॉन्स प्रिन्सिपल. तर फर्स्ट रूल काय आहे आपला, फोर्सेसला काय करायचं, रिझॉल्व करून घ्यायचं अबाउट एक्स अँड वाय. ओके, बघा इथं स्टेटमेंट काय पाहिजे तुमचं, कंपल्सरी रिझॉल्विंग all forces in x and y direction, in x and y direction. चला आता याला रिझॉल्व करा. साइड सेम आहेत म्हणजे अँगल शुड बी सेम. अँगल्स किती पाहिजे तर हा ट्रायंगल काय बनतो, समजा साइड इक्वल असतो तिन्ही साइडेड, दॅट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. 60 डिग्री ना हा अँगल जे आहेत फॉर्म होणार ऍट पर्टिक्युलर व्हर्टायसेस. ओके, चल तर याला रिझॉल्व करून घ्या एक्स आणि वाय मध्ये. तर हा 60 म्हणजे हा 60 करस्पॉन्डिंग मध्ये येतो. तर हा 80 कॉस 60 आणि इथं 80 साइन 60. त्याच्यानंतर हे व्हॅल्यू, हा 60 म्हणजे इकडचा पण अँगल 60 येणार. तर हा 200 साइन 60 आणि हा वाला 200 कॉस 60. याला रिझॉल्व करायची गरज नाही, ऑलरेडी ते कोणत्या प्लेन मध्ये आहे, एक्स प्लेन मध्ये किंवा एक्स ऍक्सिसच्या अबाउट आहे. तर इथं फर्स्ट स्टेप, समेशन ऑफ एफ एक्स इक्वल्स टू 0, म्हणजे फोर्सेसचा सम करायचंय विच आर ऍक्टिंग इन एक्स डिरेक्शन. तर हे व्हॅल्यूज बघा, तुम्हाला साइन कन्व्हेन्शन अगोदरच सांगितलंय, राईट हँड फोर्स विल बी नेगेटिव्ह अँड लेफ्ट हँड फोर्स विल बी पॉझिटिव्ह, कारण की ते पॉझिटिव्ह ऍक्सिस एक्स ऍक्सिसला जातात. मग हे व्हॅल्यू बघा, 80 कॉस 60 पॉझिटिव्ह आणि त्याच्यानंतर -200 कॉस 60 नेगेटिव्ह, कारण की लेफ्ट हँड साइडला जातो. आणि तो 120 न्यूटन होता ना, 120 न्यूटन आहे, वर लिहिलेला आहे. कोणत्या डिरेक्शन मध्ये आहे, लेफ्ट राईट हँड साइड डिरेक्शन, म्हणजे हा व्हॅल्यू 120 घ्यावं लागेल पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे, चला याचं सम करून घ्या. तर 80 कॉस 60 -200 कॉस 60 प्लस 120, त्याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो काय येणार इथं, 234.29 न्यूटन, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू, ठीक आहे, तर अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह. आता दोनच व्हॅल्यूज आहेत अपवर्ड मध्ये, तर पॉझिटिव्ह येणार ते व्हॅल्यूज. मग 80 साइन 60, ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस 200 साइन 60. तर यांचा सम किती येईल, 80 साइन 60 च ऍडिशन विथ 200 साइन 60. तर हे व्हॅल्यू यायले मित्रांनो, एक मिनिट, 80 साइन 60 प्लस 200 साइन 60. तर याची किंमत आहे -85.35. ठीक आहे, 85.35 न्यूटन येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड मध्ये मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. मग इथं फॉर्म्युला काय फॉर्म होतो, आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. ओके, समेशन एफ वाय स्क्वेअर अंडर रूट ऑफ, व्हॅल्यू काय येतं
234.29 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -85.35 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर अंडर रूट ऑफ 234.29 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 85.35 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर याची किंमत आहे मित्रांनो 249.35 न्यूटन. एवढं तुमचं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑप्टेन झाला आफ्टर कॅल्क्युलेटिंग समेशन एफ एक्स अँड समेशन एफ वाय व्हॅल्यूज. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला इथं व्हॅरिग्नॉन्स प्रिन्सिपल यूज करावा लागेल. ओके. कसं काय व्हॅरिग्नॉन प्रिन्सिपल, तर त्या प्रिन्सिपल मधून काय फाइंड आउट होतं, पोझिशन ऑफ रिझल्टंट. ठीक आहे ना. पहिले समेशन ऑफ मोमेंट ऍट कुठं काय दिले, पोझिशन विथ रिस्पेक्ट टू काय शो करायचं, पॉइंट ए. इथं मोमेंट ऑफ समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इक्वल्स टू यांचं सम करून घ्या. आता जे फोर्सेस ए पॉइंट मधून पास होतात त्यांच्या मोमेंटच्या व्हॅल्यूज काय राहतात, 0 राहतात. कोणत्या कोणत्या फोर्सेस पास होईल इथं बघा. आता एक्झॅक्टली हा वाला फोर्स आणि त्याच्यानंतर हा वाला फोर्स याच पॉइंट मधून पास होते, 80 वाला पण याच पॉइंट मधून. फक्त तुम्हाला फोर्स कोणता दिसणार इथं, 200 sin 60 will not pass from the point A. That's why that movement will be कसं आहे, अपवर्ड आहे, तर पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाइज राईट साइडला आहे. तर 200 sin 60 इंटू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, सगळ्यांचं साईड सेमच आहे 2 मीटर. इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. तर ह्याची किंमत मित्रांनो सांगा एकदा, कॅल्क्युलेट करा. तर 200 2 इंटू 200 साइन 60. तर याची किंमत मित्रांनो -121.92. व्हॅल्यू कशामध्ये राहणार, न्यूटन मीटर मध्ये. निगेटिव्ह आहे म्हणलं तर राईट साइडला निगेटिव्ह म्हणजे मुवमेंट कसा रोटेट होतो, क्लॉकवाइज मुवमेंट रोटेट होतो. त्याच्यानंतर बाय युजिंग विच प्रिन्सिपल, बाय युजिंग व्हॅरिग्नॉन्स प्रिन्सिपल. व्हॅरिग्नॉन्स प्रिन्सिपल फॉर्म्युला काय फॉर्म होतो, समेशन ऑफ मोमेंट ऍट पर्टिक्युलर पॉइंट. आता पॉइंट कोणता आपल्याकडे, ए पॉइंट आहे, इक्वल्स टू आर इंटू एक्स मल्टिप्लिकेशन ऑफ रिझल्टंट ऍट इट्स पोझिशन. तर हे व्हॅल्यू 121.92 इक्वल्स टू रिझल्टंटची व्हॅल्यू किती आहे, 249.35 इंटू एक्स. मग एक्स ची किंमत फॉर्म होणार 121.92 डिवायडेड बाय 249.35. तर व्हॅल्यू किती येईल हे, 121.92 डिवायडेड बाय 249.35. तर याची किंमत आहे मित्रांनो 0.49 मीटर. एवढं तुमचं पोझिशन राहील. आता पोझिशन कोणत्या क्वाड्रंट मध्ये शो करायचंय ते डिपेंड करेल तुमच्या समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वायच्या साइन कन्व्हेन्शन वर. तर पॉझिटिव्ह आहे आणि हा वाला निगेटिव्ह आहे, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा रिझल्टंट तुमचा प्रेझेंट राहणार आहे. ठीक आहे. विथ अँगल आहे, अँगल तर काढला नाही पण तुम्ही असं शो करू शकता रिझल्टंटला. आता क्लॉकवाईज शो करा, कसं काय, कारण की व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. निगेटिव्हचा अर्थ काय, तर तुम्ही शो करून दिले तुम्हाला क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आणि हा जे पोझिशन आहे 0.49 मीटर राहणार आहे. तर असं तुम्ही सिम्पली शो करू शकता. इथं विचारलेलं नाही, डायग्राम वगैरे काही सांगितलेलं नाही ड्रॉ करा म्हणून. तर तुम्हाला फक्त एक आयडिया द्यायलो कोणत्या क्वाड्रंट मध्ये कसं काढायचं, बाय सीइंग दॅट व्हॅल्यूज कशाचे, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे फॉर 4 मार्क्स. लक्षात आलं. चला आता लास्ट क्वेश्चन या सेशन मधला. चला मित्रांनो, आजच्या सेशनचा लास्ट प्रॉब्लेम आहे, समर 2024 मध्ये आलेला आहे पीवायक्यू मध्ये. कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स फॉर फोर्स सिस्टीम ॲज शोन फिगर. आणि इथं पण काय करायचं तुम्हाला, लोकेट इट विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे इथं पण पोझिशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर बाकीचे तर ऍज युजल तुम्हाला सांगितलं होतं मी. इथं समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय पासून आपण स्टार्ट करू. ठीक आहे. तर हे रिझॉल्व्ह करून घ्या, जे इन्क्लाइंड फोर्स आहे. तर इथं 35 म्हणजे 100 cos 35, इथं 100 sin 30. बाकी रिझॉल्व्ह करायची गरज नाही. दे आर इन एक्स अँड वाय डिरेक्शनच्या अबाउट मध्ये आहेत फोर्सेस सगळे. ठीक आहे. चलो सोल्युशन.
तच लिहितो मी सोल्युशन म्हणून. रिझॉल्विंग all forces in x and y direction. In x and y direction. मग इथं फर्स्ट समेशन एफ एक्स इक्वल्स टू व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत? हे व्हॅल्यू नेगेटिव्ह आहे कारण की लेफ्ट हँड साइडला जातो. 100 cos 35. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथं प्लस 500 इक्वल्स टू minus 100 cos 35 प्लस 500. तर याची किंमत आहे मित्रांनो 590.37 न्यूटन. 590.37 न्यूटन. त्याच्यानंतर आता नेक्स्ट समेशन एफ वाय इक्वल्स टू, तर वाय मध्ये कोणत्या कोणत्या फोर्सेस? 100 sin 35 मायनस 300. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लस 500. ठीक आहे, चलो. तर 100 sin 35 मायनस 300 प्लस 500. याची किंमत आहे मित्रांनो 157.18 न्यूटन. त्याच्यानंतर रिझल्टंट माहिती आहे तुम्हाला, मॅग्निट्यूड रिझल्टंट कसा काढतो? नंबर ऑफ प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह केले त्याच्यामधून तुम्हाला आयडिया आला असेल. समेशन एफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट घेतलं तर तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट भेटणार आहे. हे व्हॅल्यू 590.37 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 157.18 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे 590.37 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 157.18 ब्रॅकेट स्क्वेअर. तर याची किंमत मित्रांनो 610.93 न्यूटन त्याचा अमाऊंट आलेला आहे. हेलाच आपण काय म्हणतो? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्ट. आता त्याच्यानंतर नेक्स्ट डिरेक्शन म्हणला तर थिटा कॅल्क्युलेट करतो. टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. टॅन इनव्हर्स ऑफ मॉड ऑफ समेशन एफ वाय ची किंमत किती आहे? 157.18 डिवायडेड बाय 590.37. हे कशाची किंमत? समेशन एफ एक्स ची किंमत. ओके, तर 157.18 डिवायडेड बाय 590.37. त्याचा टॅन इनव्हर्स घेतल्यानंतर थिटाची किंमत किती येणार इथं? थिटा इक्वल्स टू 0.26 डिग्री. 0.26 डिग्री. एकदा क्रॉस चेक करा व्हॅल्यू सगळ्या. ओके, चलो. आता नेक्स्ट लास्ट आपल्याला सांगायचं आहे तिथं पोझिशन. लोकेट म्हणला तर पोझिशन. आता विथ रेस्पेक्ट टू ए म्हणला तर तिथं तुम्हाला काय करावं लागल? मुवमेंट घ्यावं लागल. ठीक आहे, मुवमेंट घ्यावं लागल. ओके, चल. तर इथं बघा फोर्सेस कोणत्या कोणत्या ए मधून पास होतात. हे 500 वाला, हे दोन्ही फोर्सेस कॉम्पोनंट 0 होणार. फक्त व्हॅल्यूज कोणत्या व्हॅल्यूजचा आपल्याला मुवमेंट घ्यायचा आहे? 300 आणि 500. ठीक आहे, तर हे अपवर्ड जातो 500. तर 500 चे डिस्टन्सेस किती आहेत मित्रांनो? डिस्टन्सेस 5 मीटर आणि इथं 2.5 आहे. म्हणजे रेक्टँग्युलर बॉक्स दिलेला आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर 500 न्यूटन फोर्स 2.5 होणार. पॉझिटिव्ह अपवर्ड मूव्ह होतो. आणि त्याच्यानंतर 300 डाऊनवर्ड आहे. म्हणजे मायनस 300 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? 5. याची व्हॅल्यू बघा 500 इंटू 2.5 मायनस 300 इंटू 5. तर हे व्हॅल्यू येईल मायनस 250 न्यूटन मीटर. म्हणजे 250 न्यूटन मीटर. मायनस आहे राईट साइडला आहे म्हणजे मुवमेंट कसा रोटेट होतो? क्लॉकवाईज मुवमेंट रोटेट. तर इथं बाय युझिंग पोझिशन कसा फाइंड आउट करतो? बाय युझिंग वॅरेग्नॉन्स प्रिन्सिपल. बाय युझिंग वॅरेग्नॉन्स प्रिन्सिपल. फॉर्म्युला काय? समेशन ऑफ मुवमेंट ॲट पर्टिक्युलर पॉइंट. आता पॉइंट दिलाय तुम्हाला ए इक्वल्स टू रिझल्टंट इंटू एक्स. तर व्हॅल्यू किती आहे? 250 इक्वल्स टू रिझल्टंट आहे 610.39 इंटू एक्स. मग एक्स ची किंमत 250 डिवायडेड बाय 610.93. 250 डिवायडेड बाय 610.93. हे व्हॅल्यू 0.41 मीटर येतो. क्रॉस चेक करून घ्यायचं. सगळ्यांनी व्हॅल्यूज क्रॉस चेक करायचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह म्हणलं तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो ऍट अ डिस्टन्स ऑफ 0.41. तुम्हाला शो करायचं कसं आहे? ठीक आहे, हा पॉइंट ए असेल तर हे व्हॅल्यू तुम्हाला
असा शो करावा लागेल, क्लॉकवाईज शो करावा लागेल. इथं आरचा व्हॅल्यू, त्याच्यानंतर हा थीटा आहे, ठीक आहे, आणि हा व्हॅल्यू एक्सचा आहे, ठीक आहे. तर असं तुम्ही शो करू शकता. ड्रॉ करा म्हणलं तर ड्रॉ तुम्ही करू शकता. तर इझिली आपण काय केलं, हा रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम फाइंड आउट केलेले आहेत फॉर पर्टिक्युलर प्रॉब्लेम, बॉक्सच्या प्रॉब्लेम, ट्रायंगलच्या प्रॉब्लेम आणि क्वाड्रंटल सिस्टीमच्या प्रॉब्लेम. तिन्ही टॉपिक्स मी व्यवस्थित सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर अजून एकदा सांगतो, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट हे फॉर्म्युलाच्या बेसिसवर आपण कॅल्क्युलेट करतो, अंडर समेशन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर थीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स मॉड ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. आणि पोझिशन म्हणला तर एक्स ची किंमत कॅल्क्युलेट करतो युजिंग डायरेक्ट प्रिन्सिपल. आय होप सो हा चारही प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. ह्या चार पैकी कोणतं तरी एक क्वेश्चन तुम्हाला या अपकमिंग एमएसबीटी एक्झाम मध्ये दिसणार आहे. या अपकमिंग तुमच्या मेकॅनिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसणार डेफिनेटली. तर हा लेक्चर नंबर 4 आपण इथं वाइंड अप करून भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला अजून एक सांगतो, जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला, ठीक आहे. स्टडी करा, टाइम खूप कमी आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. डिफिकल्टी आलं तर मला नक्की सांगायचं आहे इन डिस्क्रिप्शन बॉक्स, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू, बाय बाय.